नमस्कार. लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या सुरू असलेली मालिका प्रेमाची गोष्ट यांच्यासोबत राज हंचनाळेसोबत सहकलाकारासोबत ही काम करत आहे. तर ती खूप लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. तिच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तिचं खरं नाव आहे तेजश्री प्रधान. तिचा जन्म 2 जून 1988 मध्ये मुंबई येथे झाला. ती अनेक दूरचित्रवाणी मालिकेमध्ये देखील काम करत होती. तिचे मूळचे डोंबिवलीचे असून तिचे शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली येथे त्यांनी पूर्ण केलं. तर कॉलेजचे शिक्षण हे व्ही.जी. वाजे कला विज्ञान महाविद्यालय मुंबई येथे त्यांनी पूर्ण केलं. महाविद्यालय त्यांनी पदवीधर पूर्ण आहेत. तर 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपल्या अभिनयाला कॉलेजसोबतच व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी त्या अभ्यासक्रमात त्यांनी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षाला असताना त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली. झेंडा हे या चित्रपटाचं नाव आहे. नंतर त्यांना एकापाठोपाठ एक सिरियल मिळत गेल्या आणि त्यांना चित्रपट देखील मिळत गेल्या. अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मुख्य भूमिका ही लेक लाडकी या घरची या मालिकेमध्ये केली. झी मराठीवरील होणार सून मी या घरची सुपरहिट मालिका त्यांनी गाजवली. त्यांनी जान्हवी भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली. या लोकप्रियतेनंतर त्यांना तसेच मालिका मिळत गेल्या. त्यांचं शशांक केतकर यांच्याशी देखील लग्न झालं. नंतर ते लग्न टिकू शकलं नाही. त्यांनी लवकरच घटस्फोट घेतला. झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई ही मालिका ही देखील त्यांची खूप चर्चेत गाजली. आता त्यांच्या परिवाराबद्दल काही आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यांच्या आई वडील यांचे फोटो तुम्ही पाहू शकताय. आईचं नाव आहे सीमा प्रधान. वडील आहेत आता सध्या निवृत्त झालेले आहेत. त्यांचे काही फॅमिली फोटो तुम्ही पाहू शकताय. त्यांना एक बहीण आहे. आई वडील दोघी बहिणी असा त्यांचा छोटासा परिवार आहे. त्यांना निवेदिता सराफ व अशोक सराफ यांना ते खूप मानतात आणि त्यांच्यासोबत देखील त्यांचं खूप रिलेशनशिप चांगलं आहे. काही फॅमिली फोटो देखील तुम्ही पाहू शकताय. त्यांचे फॅमिली मेंबर्स किती आहेत? भरपूर जण आहेत. त्यांना फॅमिलीत नातं टिकवायला खूप आवडतं. तर आपण पुढे त्यांची पूर्ण सिरियलची माहिती जाणून घेणार आहोत. कुठल्या सिरियलमध्ये त्यांनी काय काम केलं त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळेल. तेजश्री प्रधान यांनी अभिनय कारकिर्दीला 2007 पासून सुरुवात केली. या गुजरात या चित्रपटाद्वारे टेलिव्हिजनवर पदार्पण केले. हिंदी पिक्चर झेंडा यामधून देखील त्यांनी पदार्पण केलं. यश पुढे आता आपण पाहूयात. 2013 मध्ये त्यांनी होणार सून मी या घरची यामध्ये जान्हवीची भूमिका केली. शर्यत, लग्न पहावे करून, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, जजमेंट, असेही एकदा व्हावे असे अनेक मराठी चित्रपटात देखील काम केले. त्यांचे काही चित्रपटातील तुम्हाला क्लिप्स देखील पुढे दिसत आहेत. सूर नवा ध्यास नवा हा रिॲलिटी शोमध्ये होस्ट केला. बबलू बॅचलरसोबत बॉलिवूडमध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. अग्गबाई सासूबाईमध्ये शुभ्राच्या भूमिकेत त्यांनी दिसल्या. तेजश्री अनेक शोमध्ये पाहुणी देखील होती. फुलाला सुगंध मातीचा यामध्ये त्यांनी पाहुणी म्हणून कारकीर्द केले. नंतर 2009 मध्ये झेंडा, सत्याची बहीण, कर्तव्यमध्ये मेधा, शर्यतमध्ये कांचन, 2013 मध्ये लग्न पहावे करून, आनंदी, डॉक्टर बाबा आमटे, द रिअल हिरोमध्ये धाकटी मंदाकिनी आपटे म्हणून काम केलं. ओली की सुकीमध्ये राधिका म्हणून काम केलं. ती सध्या काय करते, तन्वी देव, असेही एकदा व्हावेमध्ये किरण, निवाडामध्ये रुजुता, हजारीमध्ये स्वप्नाली, बबलू बॅचलरमध्ये स्वाती, अन्यामध्ये अतुलची पत्नी, पंचकमध्ये रेवती खोत. तर या गोजीरवाण्या घरात त्यांची भूमिका, तुझा आणि माझा घर श्रीमंताचं मध्ये आदिती, लेक लाडकी या घरची मध्ये लक्ष्मी, सावध भारत यामध्ये जमुना, होणार सून मी या घरची जान्हवी, प्रेम हे राधिका, सूर नवा ध्यास नवा यजमान, अगबाई सासूबाई शुभ्रा, प्रेमाची गोष्टमध्ये सध्या मुक्ता गोखले म्हणून काम करत आहे. तर अनेक त्यांनी शीर्षक आता ऐकून घेऊयात पाहुणी याचं. चला हवा येऊ द्या, गृहमंत्री, कॉमेडी नाईट बचाव, तुमच्यासाठी काय पण, कानाला खडा, चला हवा येऊ द्या, मी होणार सुपरस्टार, फुलाला सुगंध मातीचा, जाऊ नको दूर बाबा, अनेक सिरियल केल्या. त्यामध्ये त्यांची
फेमस मालिका तुम्हाला माहितीच असेल. आपल्याला त्यांची कुठली मालिका आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री देखील त्यांना पुरस्कार मिळालं. ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट जोडपे, सर्वोत्कृष्ट उत्तम सून हे सगळे त्यांना होणार सून मी या घरची यातून मिळाल्या. तर सहाय्यक अभिनेत्री ही लग्न पहावे करून यामधून त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचं पुरस्कार मिळालं. तर ती सध्या काय करते यामधून त्यांना फक्त नामांकित असं त्यांना पुरस्कार मिळाला. अग्गबाई सासूबाई या सिरियलमधून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट वार्षिक कामगिरी, सर्वोत्कृष्ट सून असे त्यांना प्रसिद्धी खूप मिळत गेल्या. यानंतर आपल्याला प्रत्येक सिरियलची माहिती गेली. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.